पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस वाराणसीत असणार आहेत। उद्या त्यांचा 7 किलोमीटरचा भव्य रोड शो होणार आहे, तर संध्याकाळी ते गंगा आरतीत सहभागी होतील। शुक्रवारी मोदी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भाजपनं या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली आहे। तसंच एसपीजीनेही अतिशय कडक सुरक्षा कवच तयार केलं आहे। एकूण 10,000 पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत। एकूण 16 IPS अधिकारी सुरक्षेचं नियोजन करतायत। रोड शो दरम्यान रस्त्या शेजारची जी घरं आणि दुकानं आहेत त्यांच्या मालकांची पडताळणी सध्या सुरू आहे। तसंच मागच्या बाजूच्या घरांवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवण्यात येते। तर अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान मोदींची एक मुलाखत त्यांनी घेतलेली ती चांगलीच गाजते। या मुलाखतीत एकही प्रश्न राजकीय नाहीये। मोदींचं कुटुंब, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं लहानपण, त्यांचा मित्रपरिवार अशा अनेक गोष्टींबद्दल मोदींनी दिलखुलास उत्तरं दिली आहेत। ममता दीदी मला वर्षातून 1 ते 2 कुर्ते आणि मिठाई आवर्जून पाठवतात, हे गुपितही त्यांनी शेअर केलं। तर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद माझे खूप चांगले आणि जुने मित्र आहेत, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। आप मंथली आपकी जो सैलरी में से कुछ आप अपनी माता जी को भेजते हैं? ऐसा है कि हमारी माता जी खुद मुझे देती है आज भी। अच्छा, वो भेजती हैं? आज देती है, देती नहीं। जब भी मिलने जाऊंगा तो ₹1.25 वो पक्का मेरे हाथ में देती है आज भी। अच्छा। और वो हमसे कभी अपेक्षा नहीं करती, कभी अपेक्षा नहीं करती, उनको ज़रूरत भी नहीं है। दूसरा, शायद मैं एक ऐसा मुख्यमंत्री भी रहा और एक ऐसा प्रधानमंत्री रहा हूँ, मेरे परिवार पर का कोई खर्चा सरकार पर नहीं है, वरना बाकियों को परिवार का मेडिकल हेल्प मिलता है, सब मेरे परिवार कुछ लेता नहीं। तो ऑपोजिशन पार्टी में आपके कोई दोस्त हैं? बहुत दोस्त हैं, बहुत अच्छे दोस्त। आप अभी भी उनके साथ कभी चाय पीना? बहुत अच्छे दोस्त हैं, हम लोग साल में 1-2 बार साथ खाना भी खाते हैं। अच्छा। हाँ, अब मैं खैर वो फॉर्मल होता है, क्योंकि हम तो कैमरा में देखते हैं, हम तो मीडिया के सामने, मीडिया जो दिखाती है हम तो वही देखते हैं, हमको तो पता ही नहीं होता। बहुत पहले की बात है, तब तो मैं मुख्यमंत्री भी नहीं था, नहीं किसी काम से मैं शायद पार्लियामेंट गया था, और गुलाम नबी आज़ाद और मैं बड़े दोस्ताना अंदाज में गप्पे मार रहे थे। फिर हम बाहर निकलते तो मीडिया वालों ने पूछा, कह रहे यार आप लोग इतने पक्के दोस्त मारते हो, फिर तुम तो बोले RSS वाले हो, गुलाम नबी से तुम्हारी दोस्ती कैसे है? हाँ। तो फिर गुलाम नबी ने अच्छा जवाब दिया। हम दोनों खड़े थे, वो कहा देखो भाई, बाहर जो आप लोग सोचते हो ऐसा नहीं है। शायद एक फैमिली के रूप में हम लोग जितने जुड़े हुए हैं सभी दल के लोग, हाँ, वो शायद बाहर कल्पना नहीं कर सकते। आपको हैरानी होगी, और वैसे मैं ये बोलूँगा तो चुनाव में मेरा नुकसान भी हो सकता है। लेकिन ये ममता दीदी, हाँ, साल में आज भी मुझे 1-2 कुर्ते खुद सिलेक्ट करने जाती है, और मेरे लिए 1-2 कुर्ते भेजती है। अच्छा। that is something very big. काँग्रेसने इंजिन भाड्यानं घेतलं असून ते तोंडाच्या वाफेनं चालू पाहतायत, अशी टीका ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। आम्ही मागील 5 वर्ष केलेली विकास कामं आम्हाला पुन्हा सत्ता मिळवून देतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। ते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते। यावेळी आठवलेंच्या चारोळ्यांनी उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन केलं। काही लोक इतके नादान आहेत, त्यांना शौचालय कसे बांधले जातात हे देखील समजत नाही। आता या मुंबईमध्ये काही पक्ष किरायाने गेले आहेत, आपल्याला माहिती आहे ना, काही पक्ष भाड्याने मिळून राहिले आहेत। पूर्वी मोटरसायकल भाड्याने मिळायची, सायकल भाड्याने मिळायची, मोटर गाडी भाड्याने मिळायची। आता अख्खं रेल्वे इंजिन काँग्रेसने भाड्याने घेतलाय, आणि हे जे रेल्वे इंजिन आहे ना, हे चालत नाही, हलत नाही, डुलत नाही। याचे पुर्जे विधानसभेत गेले, उरलेले पुर्जे महानगरपालिकेत गेले, नगरपालिकेत याचं काहीच उरलं नाही। या इंजिनला असं वाटतं की तोंडाच्या वाफेनंच इंजिन चालवता येतं। मुंबईतलं मतदान जवळ आलेलं असतानाच मुंबईत तब्बल 46 लाखांची रक्कम पकडण्यात आली। 7 रस्ता परिसरात वाहनांची तपासणी सुरू असताना ईश्वर सोलंकी यांच्याकडे ही रक्कम आढळून आली। आयकर विभागाने या प्रकरणी अधिक चौकशी सुरू केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली आहे।
लोकांनी मोदींना संधी दिली पण त्यांनी भ्रमनिरास केला असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. आश्वासनं पूर्ण नाही केली तर फटके मारा असं मोदी म्हणाले होते. आता त्यांना कोणत्या चौकात न्यायचं असंही पवार यांनी म्हटलंय. त्यांनी सांगितलं होतं की या नोटा रद्द करून सवन देशाचा अर्थव्यवस्था मी स्वच्छ करणार आहे. आणि ते सांगताना त्यांनी सांगितलं की मला फक्त 60 दिवसाची मुदत द्या. 60 दिवस तुम्हाला त्रास होईल, 2 महिने, आणि त्या 2 महिन्याच्या त्रासाच्या नंतर सवन देशाची अर्थव्यवस्था सुधारली नाही तर तुम्ही चौकामध्ये मला वरून फटके मारा. झालं आता 4.5 वर्ष होऊन गेली. 60 दिवस काय बरेच दिवस होऊन गेले. आमच्यासारख्याला काळजी वाटते की आता कोणत्या चौकात त्यांना न्यावं. महाराष्ट्राच्या चौकात न्यावं का गुजरातमधल्या चौकात न्यावं का दिल्लीच्या चौकात न्यावं.